फायनली भावांनो घरी आलेलो आहे. हे केलं न्यू केलं पहिलं. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जायचं आहे गावाकडं. सध्या इकडे जेवण चालू आहे. जेवण करायचं आणि लगेच निघायचं. मम्मी स्वयंपाक चालू आहे. कुटकी रात्री पोळ्यावर तर झाला जेवण झालं. आता निघू. बॅग रेडी आहे. टोपी आपल्याला जरूरत नाही. ओके. हेल्मेट नाही घे ओरलो. माउंटर हरपला आपलं याचं. हे जे माउंटर आहे ना हे हरपलं राहू, त्याच्यामुळं जरा याला ॲडजस्ट होऊन देऊ. ओके, दिस इज शर्ट. कपडे राहते होते जास्त काही. भाऊ ज्येष्ठमध्ये उठला आत्ता. शर्ट. आणि मी नानात चाललो चांदेला फक्त. गाडीच्या बी द्यायची नाही माझ्या नावावर पान. लेट्स गो गाईज. तर आता रस प्यायला थांबलो. ऊसाचा रस प्यायचा आता. Do like and subscribe. आता बड़
आलेलो आहे. गण केव्हाचे आलतो, पण मग झालं काय माहिती का, मोबाईल डेड झाला होता, चार्जिंग संपून गेली ती. तर मग चार्जिंगला लावला, तरी पण आता लाईट पण नाही आहे. लाईट पण केली टायमाची गेलेली आहे. आणि घरातलं पसारा तितकं पण गेले सांगू शकत नाही. कारण की आता जवळपास मी हा 1-1.5 महिना झाला होता तेव्हा आलतो. 1 ते 1.5 महिना झाला. त्यानंतर डायरेक्ट आज आलो. आणि ना तशी जसे कामं असले तसे इकडे येते, नाहीतर मग ते पण तिकडेच. त्याच्यामुळे पुरं काम म्हणजे पुरा पसारा आणि ते सगळं पुरं पांगलेलं आहे. आता मी काय करणार आहे म्हणजे का, पुरा पसारा आवरणार आहे आणि पसारावरून डायरेक्ट जितके पण भांडे ते एका भोवद्यात टाकून डायरेक्ट पॅक बांधून घरात ठेवून देणार आहे. म्हणजे हा हंडा ते हे वासनं हे असे म्हणजे भरपूर हे कारण की आता खाय प्यायची सुविधा तर मग आम्ही काही करून खात नाही. आता नाना पण खात नाही, ते आम्ही बाहेर जाऊनच खातो हॉटेलवरती. त्याच्यावरती जर चालू तसं एक अर्धा दिवसाच होतो, जास्त टाईम पण नाही थांबत इथं. तर डायरेक्ट हे पुरे भोदात ते बांधून पॅक आणि ठेवून देणार आहे. म्हणजे कसं माहिती का, उंदरं जरी झाले तरी आपल्याला काही इश्यू राहणार नाही. पुरं लेट आली तिकडे बरं झालं. आणि त्यात मोबाईलचे चार्जिंग पण भरपूर वा देवानं घरानं ऐकलं आपलं. डायरेक्ट 10 ते 12% चार्जिंग बाकी फक्त. मी म्हणलं तुम्हाला डायरेक्ट आता सांगून देतो काय काय झालं काय काय नाही. आणि काय हा पसारत असायचे. आणि न्यू चप्पल पण घेतली 1-2. तर चला मी आवरतो आणि भेटतो थोड्या वेळानं. आणि हा मी आता काय करत होतो माहिती का, इकडं आम्हाला आहे ना राहायला नाही आम्ही, तर प्यायला पाणी नाही. तर मी काय केलं माहिती का, 2 बॉटली भरून आणल्या. आणि आता याला काय करायचं, आपल्या घरी तर काही फ्रीज गिरीज नाही, म्हणून आता याला डायरेक्ट पुरं जसं कपड्यानं गुंडाळून ठेवते ना, तसं डायरेक्ट यानं सुईद्वाऱ्यानं शिवून घेतो. 2 बॉटली ठेवून देतो, एक मला एक नानाला. मग त्या गेली लाईट पण गेली. हां, तर याला आहे ना मस्तपैकी भारीपैकी पॅक गिक बांधून पंखे खाली ठेवून देईन. आणि जसं जसं पाणी वाळेल तसं तसं डबल पाणी टाकत राहीन, म्हणजे पाणी थंड राहीन आपल्याला प्यायला. तर चला याला बांधून घेऊ आणि सगळं क्लिअर करू आणि सगळं पसारा आवरू. थोडेफार 2-4 भांडीचे बाकी राहिले तर घासायचे घुसायचे ते घासून टाकू. आणि जसं येऊ डायरेक्ट आता बहुतेक दसऱ्याला किंवा दिवाळीला येऊ आलो तो, त्याच्या आधी कोणता सण नाही. हां बस तवाच येणार आहे. मग तेव्हा आल्यावर घर गिर साफगीफ करू. आणि आपल्याला याला पण रिनोव्हेट करणे म्हणजे काय ते सुधारणं आहे. डबल आता याला प्लस्टर बाकी आहे. आता जवळपास 2 महिने झाले आपल्या गावचा सप्ताह होता तेव्हा मी याला आहे ना पुरं हे केलं, न्यू केलं. पहिले म्हणजे कलर डायरेक्ट त्याच्या लग्नाला मारला तर म्हणजे 2021ला, तसा डायरेक्ट आता मारला. तर असे आता सध्याच्या घडीला म्हणजे थोडं आवड कराय, पण मग सगळं व्यवस्थित केलं. आता कलर गिलर सगळं भारी मारलं. ऐन कलर गिलर पुरा भारी मारला घराला. हे बघा सगळं मीच हा कलर पण मी चूज केला हा पण. आणि उठून जावं लागलं, जाऊ द्या राहतं. पण मग तरी पण बाहेरच्या दिसायला पण असं वाटलं पाहिजे की बाबा घर सोडून गेले पण चांगलं घर आहे अजून पण. आणि आपल्याला काही विकणं काही नाही. म्हणजे भरपूर जणांना विचारलं तर, जसं आम्ही संभाजीनगरला गेलो राहायला तसं विकणार आहे का, पण त्याला म्हणलं भाऊ आम्ही विकणार नाही. कारण की गाव म्हणजे मातृभूमी आपली आणि इथं राहणे. कारण की जत्रा आहे भाऊ, जत्राला तर यावंच लागतं इथं. त्याच्यामुळे घर गिर विकणं नाही. लागलं तर याला अजून अपडेट करू, थोडं पाडू. हे सध्याच्या घडीला पत्रच आहे आपलं, पण मग कॉलम गिलम टाकायचे तर आपल्याला हे पाडावं लागेल इथून. लागलं देवानं घरानं ऐकलं तर मग आपण पाडून पण यालाच भारी बनवू अजून. कारण की हे माझ्या वडिलांनी लई मेहनत करून बांधलेलं आहे. याला विकणं नाही. हां याला लागलं तर अपडेट करू, पण मग विकणं तर नाही. कारण की आपली जागा पण ऐन पॉईंटवर आहे, डायरेक्ट रोल टच आहे आणि भारी मोक्यावर आहे डबल. आणि युट्यूबला ना आपल्या गावाचं सप्ताह जत्रा सगळं दिसतं डबल. आणि महादेवचं मंदिर पण या साईडला, तर मग ताण नाही राहत. तर चला मी आपल्या कामं आवडतो, भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं तोरलो. तर सगळं काम क्लीन झालेलं आहे. म्हणजे हा तर सगळं काम झालेलं आहे पुरं ओकेमध्ये. म्हणजे की झाडून पुसून सुद्धा घेतलं क्लिअरमध्ये.
कारण की माणसाला ह्या गोष्टीचा अनुभव चांगल्या प्रकारे असावा की घर पोस पास निर्मळ चर्मळ ठेवावं. आणि आपल्याला निर्मळ चर्मळ पाहिल्यापासून आवडतं, त्याच्यामुळं याला झाडून घेतलं, याला पोसलं नाही. आता याला उद्या पुसून घेऊ सगळं, पाठीमागचं पण झाडून घेतलं, त्याला पण उद्याच पुसून घेऊ. काय बाकीचं काही नाही मग आता. तर आजच्या पुरतं एवढंच होतं, काही सिंपल नाही. चांदणीहून आलो, म्हणजे संभाजीनगरवरून आलो चांदणीला मग काय पोसपास केली, बस एवढंच होतं. तर आजच्या पुरतं एवढंच. तर चला, तो लोक टाटा, बाय बाय, जय शिवराय, जय वाणी, हर हर महादेव. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.